नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन आणि एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स हा कन्सेप्ट बघितला होता. डिटेलमध्ये फंक्शन हा टॉपिक तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर माझी दुसरी प्लेलिस्ट आहे कॅल्क्युलस नावाची. तिथे सुरुवातच आपण फंक्शन या टॉपिकने केलेली आहे. सो तो फंक्शन हा टॉपिक तुम्ही रेफर करू शकता. आता आपण हे जे 6 रेशोज आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, या 6 रेशोंचे डोमेन आणि रेंज सेट काय आहेत हे थोडेसे बघणार आहोत. त्यासाठी अर्थातच आपण आधीच्या काही आयडेंटिटीज फॉर्म्युले यूज करणार आहोत. आता साइन आणि कॉस ह्याचे जर त्या फंक्शन टॉपिकमध्ये तुम्ही ग्राफ बघितले तर होल रिअल लाईन मधला कुठलाही नंबर तुम्ही डोमेनमध्ये घेऊ शकता साइन आणि कॉस ऑपरेट करण्यासाठी. सो कंप्लीट रिअल लाईन ही साइन आणि कॉससाठी डोमेन म्हणून फंक्शन करते. सो साइन कॉससाठी डोमेन काय असणार आहे? होल रिअल लाईन असणार आहे. पण त्याची रेंज म्हणजे त्याचा रेंज सेट का असेल हे आपल्याला बघायचे, कारण कंप्लीट रिअल लाईन हा त्याचा रेंज सेट नाही. तो ग्राफ जर तुम्ही ऑब्झर्व केला तर वेव्ह साइन आणि कॉसच्या वेव्स बघितल्या किंवा ह्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा सुरुवातीचे जे व्हिडिओज आहेत जिथे आपण युनिट सर्कलचा यूज करून साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज काढल्या होत्या, त्या व्हॅल्यूज काढल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्या व्हॅल्यूज रिस्ट्रिक्टेड आहेत, म्हणजे -1 to 1 या इंटरव्हल ह्या रेंजमध्येच त्या सगळ्या व्हॅल्यूज येतात. म्हणजे त्याच टाईपचा काहीतरी त्या साइन आणि कॉसचा रेंज सेट असणार आहे. प्लस आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रिपीट होतात हेही बघितलं होतं. युनिट सर्कल काढलं होतं, त्यावरून आपल्याला 0ला जी व्हॅल्यू येते तीच 2π येते, तीच 4π येते. म्हणजे 2π नंतर आफ्टर 2π साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज त्याच रिपीट होत राहतात, कारण त्या सर्क्युलर आहेत ना, सर्क्युलर व्हॅल्यूज आहेत. सो त्याला सर्क्युलर फंक्शन म्हणतात किंवा पिरियॉडिक फंक्शन म्हणतात. सो साइन आणि कॉस ही पिरियॉडिक फंक्शन आहेत विथ पिरियड 2nπ, कारण 2π आफ्टर 2π असं सारखे त्या व्हॅल्यूज रिपीट होत राहतात. मग तसंच टॅन हे फंक्शन सुद्धा सर्क्युलर किंवा पिरियॉडिक फंक्शन आहे विथ पिरियड nπ. सो nπ नंतर पाय 3π 5π वगैरे अशा सगळ्या व्हॅल्यूज टॅनच्या काय असणार आहेत? सेम असतात, त्याच रिपीट होत जातात. सो टॅन हे पिरियॉडिक फंक्शन आहे विथ पिरियड nπ अँड साइन अँड कॉस पिरियॉडिक फंक्शन आहे विथ पिरियड 2nπ. आता आपल्याला साइन कॉस टॅन वगैरे 6 रेशो जे आहेत त्या सगळ्या रेशोजसाठी डोमेन काय कन्सिडर करावा लागतो आणि त्याची रेंज सेट काय, म्हणजे रेंज काय येते हे थोडंसं आपल्याला बघायचं आहे. आता फर्स्ट आपण साइन आणि कॉससाठी घेऊ. साइन आणि कॉससाठी डोमेन तर कंप्लीट रिअल लाईन आहे. कुठल्याही रिअल लाईन मधला नंबर घ्या, त्याच्यावर साइन और कॉस ऑपरेट करा, तुम्हाला काहीतरी साइन आणि कॉसची व्हॅल्यू मिळेल. सो साइन आणि कॉस फंक्शन ही दोन्ही फंक्शन होल रिअल लाईनवर आपण ऑपरेट करू शकतो. सो डोमेन फॉर साइन अँड कॉस आहे तर होल रिअल लाईन. डोमेन फॉर बोथ साइन अँड कॉस, साइन एक्स अँड कॉस एक्स या दोन्ही फंक्शनसाठी आहे कंप्लीट रिअल लाईन. सो फॉर ऑल एक्स आपण साइन आणि कॉस इव्हॅल्युएट करू शकतो. आता ह्याची रेंज सेट काय आहे ती थोडीशी बघायची आपल्याला. त्यासाठी एक आयडेंटिटी, बेसिक आयडेंटिटी, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. आता दोन टर्म, ह्या दोन टर्म्स आहेत. आता स्क्वेअर आणि हा पण स्क्वेअर, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह टर्म्स आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह टर्मची जर ॲडिशन 1 येत असेल तर ईच अँड एव्हरी टर्म 0 to 1 मध्येच होणार आहे, कारण ही रिअल लाईन आहे ना. अशा पद्धतीने हा 0 आहे, हा 1 आहे, -1 आहे. आता इथे काय म्हटलंय की साइन स्क्वेअर एक्स म्हणजे पॉझिटिव्ह टर्म असणार आहे, कॉस स्क्वेअर एक्स मीन्स पॉझिटिव्ह टर्म असणार आहे. सो दोन्ही पॉझिटिव्ह टर्मची ॲडिशन जर एक्झॅक्टली 1 येत असेल तर त्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या 0 to 1 इन बिटवीन 0 to 1च असल्या पाहिजेत. ग्रेटर दॅन 1 और लेस दॅन 0, लेस दॅन 0 झाले म्हणजे निगेटिव्ह होईल, तर ती निगेटिव्ह नसणार कारण हे दोन्ही स्क्वेअर आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय असणार आहेत? इन बिटवीन 0 to 1 असणार आहेत. सो साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. दॅट इम्प्लाइज साइन स्क्वेअर एक्स कसे असणार आहे? इन बिटवीन 0 to 1. साइन स्क्वेअर एक्स लेस दॅन और इक्वल टू 1 इथेच लाई होणार ही व्हॅल्यू. अँड ऑल्सो cos square x lie between 0 to 1. सो या दोन्ही इन बिटवीन 0 to 1च कुठेतरी व्हॅल्यूज असणार. आता ह्याचा जर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आला, म्हणजे साइन एक्स आणि कॉस एक्सच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत ना, म्हणजे आपल्याला रेंज सेट मिळेल. सो स्क्वेअर रूट घ्यायचा आला तर साइन स्क्वेअर एक्स हे जर लेस दॅन म्हणजे इन बिटवीन 0 to 1 असेल साइन स्क्वेअर एक्स, तर त्याचा स्क्वेअर रूट काय असतं की एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट असतं, एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट असतं. मीन्स सपोज 4 हा नंबर घेतला आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर एक +2 येतं आणि एक -2 येतं. तसं साइन स्क्वेअर एक्स हा नंबर आहे, त्याचे 2 स्क्वेअर रूट येणार आहेत, एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट येईल आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट येईल. पण ती दोन्ही स्क्वेअर रूट कुठे येणार आहेत हे थोडंसं आपल्याला बघायचं आहे.
सो पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट आता हा जो नंबर आहे तो इन बिटवीन 0 to 1 आहे. सो 0 to 1 म्हणजे हा असा फ्रॅक्शन असणार आहे इथे 0 to 1 मधला नंबर आहे. तेव्हा ह्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ह्या रेंजमध्ये येणार 0 to 1 मध्ये येईल अँड निगेटिव्ह स्क्वेअर रूट हे 0 to -1 ह्याच रेंजमध्ये येईल. लक्षात आलंय? जेव्हा नंबरचा स्क्वेअर हा 0 to 1 मध्ये लाय करतो तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ह्या इंटरव्हलमध्ये येतं अँड निगेटिव्ह स्क्वेअर रूट ह्या इंटरव्हलमध्ये येतं. कधीही असं होणार नाही की त्याचा निगेटिव्ह स्क्वेअर रूट लेस दॅन -1 आलाय और कुठलं तरी पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट त्याचा ग्रेटर दॅन +1 आलाय, असं होणार नाही इफ स्क्वेअर इज इन बिटवीन 0 to 1. सो साइन आणि कॉसच्या बाबतीत काय होतं? साइन स्क्वेअर एक्स हा 0 to 1 मध्ये, कॉस स्क्वेअर एक्स 0 to 1 मध्ये. तेव्हा त्याचा जेव्हा स्क्वेअर रूट घ्यायला जाऊ तेव्हा त्याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे? दॅट इम्प्लाइज स्क्वेअर रूट घेतला तर -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू +1 होतं अँड -1 लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू +1. बिकॉज याची दोन स्क्वेअर रूट येणार आहेत. एक स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह इथे येतं आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट या इंटरव्हलमध्ये येतं. त्यामुळे टोटल कंप्लीट इंटरव्हल घेतला तर -1 to 1 मध्येच दोघांची काय असणार आहे? स्क्वेअर रूट लाय होणार आहेत. म्हणजे जेव्हा एखाद्या एक्सवर आपण कॉस एक्स किंवा साइन एक्स ही फंक्शन ऑपरेट केली तर कुठली रेंज मिळते आपल्याला? फंक्शनल व्हॅल्यूजची रेंज, फंक्शनल व्हॅल्यूज किंवा इमेजेसची रेंज काय मिळते आपल्याला? साईनसाठी रेंज मिळाली -1 to 1, कॉससाठी मिळाले -1 to 1. सो साइन आणि कॉसचे रेंज सेट काय येणार आहे? फक्त -1 to 1 आहेत. सो तो जो सर्कल युनिट सर्कल काढून आपण ज्या व्हॅल्यूज काढल्या होत्या ते ग्राफ बघितल्यावर पण लक्षात येतं की सगळ्या व्हॅल्यू -1 to 1 मध्येच येतात कॉस्टच्या. कुठलाही एक्स ऑपरेट करा -1 to 1 मध्येच येतं. किंवा वेव्ह म्हणून ग्राफ काढलेत आपण फंक्शन या टॉपिकमध्ये, तर ते वेव्ह तुम्ही बघितल्या तरी लक्षात येईल की -1 to 1 च्या ह्या रेंजमध्ये सगळ्या साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज लाय होतात. तेव्हा त्याची रेंज ही एवढीच असणार आहे. कंप्लीट रिअल नंबर सेट ही त्याची रेंज नाही. डोमेन त्याचा रिअल नंबर आहे पण रेंज काय असणार आहे? तरी एवढीच असणार आहे. सो रेंज सेट फॉर साइन एक्स साठी रेंज सेट असणार आहे क्लोज इंटरवल -1 to 1 अँड कॉस एक्स साठी रेंज सेट आहे क्लोज इंटरवल -1 to 1. त्यामुळे एवढाच इंटरवल फक्त हा रेंज सेट म्हणून येतो कुणाचा? साइन आणि कॉसचा. बाकी कुठल्याही रिअल नंबरच्या व्हॅल्यूज साइन आणि कॉस ऑपरेट केल्यावर येत नाहीत. आता आपण सेक आणि कोसेक टॅन आणि कॉटचं पण बघू. आता आपण सेक आणि कोसेक साठी डोमेन आणि रेंज सेट काय येतात ते बघूया. फर्स्ट आपण सेक साठी बघूया. सेक एक्स साठी डोमेन काय आहे तो बघणार आहोत. आता सेक एक्स म्हणजे काय असतं? तर 1/cos x. फंक्शन जेव्हा म्हणतो आपण त्या फंक्शनची आपल्याला प्रॉपर्टी माहिती की फंक्शन शुड बी ऑपरेटेड ऑन ईच अँड एव्हरी इलेमेंट ऑफ डोमेन. हे आपल्याला माहिती. म्हणजे डोमेनमध्ये असा कुठलाही प्रॉब्लेमॅटिक इलेमेंट किंवा नंबर असू शकत नाही ज्याच्यावर फंक्शन ऑपरेटच होत नाही. तसं असेल तर त्याला फंक्शन म्हणता येणार नाही और तो जो नंबर आहे तो त्या डोमेनमधनं डिलीट करावा लागेल. सो तो नंबर डिलीट करूनच मग आपल्याला तो डोमेन कन्सिडर करावा लागेल. सो ज्या ठिकाणी 1/0 असं येतं ते कुठलेच नंबर डोमेनमध्ये चालणार नाहीत. सो सेक फंक्शन ऑपरेट करायचं असेल तर 1/0 असणारे जे नंबर्स आहेत ते त्या डोमेनमध्ये आपल्याला घेता येणार नाहीत कारण त्याच्यावर आपल्याला फंक्शन ऑपरेट करता येत नाही. माहिती आहे आपल्याला 1/0 बिकॉज 1/0चं लिमिट टेंड्स टू इन्फिनिटी असं म्हणतो आणि इन्फिनिटीला आपण ॲज अ नंबर असं काही कन्सिडर करत नाही. त्यामुळे 1/0 येणारे जे नंबर आहेत ते रिअल नंबरमधून डिलीट करावे लागतील. म्हणजे मग रिमेनिंग रिअल नंबर जो आहे तो ह्या सेकचा डोमेन म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. साइन आणि कॉससाठी कंप्लीट आर हा डोमेन होता. सेकसाठी डोमेन आर मधून काही नंबर डिलीट करावे लागतील. सो काय कुठले नंबर मायनस करावे लागतील ते बघूया. सेक मीन्स 1/cos आहे आणि कॉस कुठल्या नंबरसाठी 0 होतो, cos π/2 0 होतो, cos 3π/2 0, cos 5π/2 0 होतो. सो ऑड नंबर सगळे π/2 ला जर मल्टिपलमध्ये आले तर त्या सगळ्या नंबरसाठी कॉस काय असतं? 0 होतो. मग जेव्हा cos 0 होईल तेव्हा 1/cos म्हणजे 1/0 होईल आणि तो सेकच्या डोमेनसाठी नंबर चालणार नाही. तर ते सगळे नंबर आर मधून डिलीट करावे लागतील आणि तसा डोमेन कन्सिडर करावा लागेल. सो कुठले नंबर डिलीट करावे लागतील तर cos x इज इक्वल टू 0 होतं. कुठल्या x साठी 0 होतं? cos इज इक्वल टू π/2 ला 0 होतं, 3π/2 ला होतं, 5π/2 ला होतं. सो इन जनरल x इज इक्वल टू ऑड नंबर म्हणजे 12+1 इंटू π/2 असा जर नंबर असेल तर त्यावेळेला cos x 0 होतं. मग 1/cos
मीन्स 1/0 होईल आणि मग सेम 1/0 ऑपरेट होईल असं होईल. त्यामुळे हे नंबर डिलीट करावे लागतील. सो डोमेन फॉर या टाईपचे जे काही नंबर इन्फानाइट नंबर्स आहेत ते आर मधनं डिलीट केले की रिमेनिंग आर जो काय असेल तो या सेटसाठी डोमेन असेल. देअरफॉर डोमेन फॉर सेक एक्स हा काय असणार आहे तर कंप्लीट जो आर आहे त्यातून मायनस करायचा एक सेट. कुठला सेट तर या टाईपचे नंबर असणारा सेट 2n+1 into π/2 where n belongs to integer set. सो हे जे नंबर आहे त्या नंबरचा पण हा इन्फायनाइट सेट असणार आहे. ह्या नंबरचा पण तो आर मधून डिलीट करून टाकला म्हणजे मायनस करून टाकला की रिमेनिंग जो सेट तयार होईल तो सेट काय असणार आहे या सेट साठी डोमेन म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. सिमिलरली कोसेक एक्स साठी काय असणार आहे तर कोसेक एक्स साठी डोमेन काय तो बघूया आपण. कोसेक एक्स म्हणजे 1/sin x. मग sin x 0 कधी असतात sin x = 0 व्हेन कुठल्या x साठी sin 0 असतात तर x = 0 पाय 2 पाय 3 पाय अँड सो ऑन असे इन्फायनाइट नंबर्स आहेत. सो या सगळ्या नंबरसाठी sin x 0 होतो. मग sin x 0 म्हणजे 1/0. 1/0 हा पॉइंट याच्यावर कोसेक हे फंक्शन आपण ऑपरेट नाही करू शकत कारण हा इन्फिनिटी असं आपण कन्सिडर करतो. सो जिथे जिथे 1/0 होतो ते सगळे पॉइंट्स आर मधून डिलीट करावे लागतील म्हणजे तो सेट आर मधून मायनस करावा लागेल आणि रिमेनिंग जो काही सेट फॉर्म होईल तो डोमेन असेल कोसेक साठी. सो डोमेन फॉर कोसेक कसं असणार आहे कोसेकचं डोमेन काय असणार = आर मायनस कुठला सेट असतो तर n पाय. हे सगळे पाय 1 2 3 4 याच्यात आता ऑड इव्हन काही नाही सगळे n पाय हे काय असणार आहे मायनस करावं लागणार आहे. सो n पाय वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर म्हणजे 0 पण येणार आहे ना त्याच्यात कारण 0 ला पण sin 0 0 होता आणि 1/0 होईल त्यामुळे 0 पण नाही चालेल. सो हे सगळे नंबर आर मधून डिलीट केले की जो रिमेनिंग सेट होईल तो कोसेक साठी डोमेन म्हणून कन्सिडर करता येईल. जेव्हा आपण सेट मधून सेट मायनस करतो तेव्हा जसं आपण डायरेक्ट मायनस साइन जसं नंबर साठी लिहितो ते लिहिलं तरी चालतं किंवा अशा टाईपचं एक साइन आहे जी अशी तिरकी लाईन आहे आर मायनस याचा एक सेट आहे आर इज अ सेट मधून हा सेट मायनस करतोय. सो दोन सेटचा मायनस असं डिनोट करायचं असेल तर तुम्ही हे अशा टाईपचं नोटेशन पण यूज करू शकता. सो सेक आणि कोसेकचे डोमेन आपल्याला लक्षात आले. आता त्याच्या रेंज सेट काय असणार आहेत म्हणजे या डोमेनवरच्या नंबरवर सेक आणि कोसेक ऑपरेट केलं की ऍक्च्युली आर मधले कुठल्या नंबरला जाऊन मॅप होतात आणि त्याचा कुठला सेट तो फॉर्म होतो हे आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला कॉस आणि साइनच्या बाबतीत माहिती आहे की sin² x ≤ 1 असतं cos² x ≤ 1 असतं तर ते थोडंसं यूज करणार आहोत आपण. सो वी नो दॅट आता 1 sec x = 1 cos पण आपल्याला cos बद्दल माहिती आहे म्हणून आपण रेसिप्रोकल घेऊया. दॅट इम्प्लाइज cos x = 1 असं cos x = 1 sec x कारण cos आपल्याला माहिती आहे cosच्या रिलेटेड आपल्याला टर्म्स माहिती आहे म्हणून म्हणजे आयडेंटिटीज माहिती आहे. सो cos² x घेऊया कारण cos² x ≤ 1 असतं हे आता आपण याच्या आधी साइन आणि कॉसचा रेंज सेट काढताना बघितलं होतं. सो cos² x ≤ 1 असतं बट cos² x मीन्स काय 1 sec² x which is equal to less than or equal to 1 मीन्स काय आलं 1 sec² less than or equal to 1 असं आलं तर सेक इकडे ट्रान्सफर केलं तर काय होणार आहे दॅट इम्प्लाइज 1 less than or equal to sec² x असं लिहूया ते आपण. दॅट इम्प्लाइज sec² x greater than or equal to 1. आता याचा जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेऊ तेव्हा नक्की कुठल्या रेंजमध्ये जातील ते नंबर्स ते आपण बघूया म्हणजे रिअल नंबरमध्ये कुठले नंबर कन्सिडर करावे लागतील याचं जेव्हा स्क्वेअर रूट घेऊ तेव्हा तर ते आपण थोडंसं बघूया. आता ही जर रिअल लाईन असेल तर आपल्याला माहिती आहे 0 1 2 3 अँड निगेटिव्ह. आता जेव्हा एखादा नंबरचा स्क्वेअर हा सेक हा नंबर आहे त्याचा स्क्वेअर जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल म्हणजेच काय की या sec² x हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजेच ह्या सेटमध्ये येणार तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे ह्या साईडला तो येणार आहे. तर त्याचा स्क्वेअर रूट घेताना दोन पॉसिबिलिटीज असतात एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट असतं एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट असतं. आता पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट कुठे येईल आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट कुठे येईल ते आपण थोडं बघूया.
जेव्हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 स्क्वेअर होतं, म्हणजे सपोज 9 घेतला आपण, हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट घेताना x स्क्वेअर रूट येतं 3 आणि x स्क्वेअर रूट येतं -3. सो -3 कुठे येतं, तर हा जो -1 आहे त्याच्या लेफ्ट साइडला येतो -3, आणि +3 स्क्वेअर रूट आहे हा +1 आहे त्याच्या राईट साइडला येतो. तेव्हा त्यामुळे असं आहे की ज्याचा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे त्याचं स्क्वेअर रूट कधीही या रेंजमध्ये येत नाही. म्हणजे -1 to 1 हा जो ओपन इंटरवल आहे, ह्या ओपन इंटरवलच्या ह्या रेंजमध्ये कधीही त्याचं स्क्वेअर रूट येणार नाही. आयदर ते स्क्वेअर रूट ह्या लेफ्ट साइडला येईल -1 च्या लेफ्ट साइडला, और +1 च्या राईट साइडला त्याचं स्क्वेअर रूट येईल. कुठलाही नंबर कन्सिडर करा, अर्थात ग्रेटर दॅन 1 असलं पाहिजे. ज्यांचं स्क्वेअर हे 0 to 1 मध्ये काय होतात त्यांची स्क्वेअर रूट पण ह्याच रेंजमध्ये असतात, त्यांची स्क्वेअर रूट ह्या रेंजच्या बाहेर जात नाही. ते आपण साइन आणि कॉस मध्ये बघितले. तसं इथे याचं जर आपण असं म्हटलं की sec स्क्वेअर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, हा जर स्क्वेअर मुळात ग्रेटर दॅन 1 आहे तर त्याचं x स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ह्या साईडला येतं आणि एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट ह्या साईडला येतं. त्यामुळे जेव्हा स्क्वेअर रूट घेऊ आपण ह्या टर्मचं, तेव्हा काय होणार आहे की एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट येईल, दॅट इम्प्लाइज sec x लेस दॅन ऑर इक्वल टू -1, म्हणजे ह्या साईडला x स्क्वेअर रूट येईल अँड सॉरी किंवा दुसऱ्या साईडला आहे sec ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू +1. पण ही जी मधली रेंज आहे ही -1 to +1 ही तेवढी स्किप होईल. म्हणजे जेव्हा सेक हे फंक्शन ऑपरेट केलं जातं तेव्हा कधीही कुठलीही व्हॅल्यू इन बिटवीन -1 to 1 अशी सेकची व्हॅल्यू येत नाही. तुम्ही सेकच्या व्हॅल्यूज काढा, स्टँडर्ड व्हॅल्यूज काढा, अजून काही व्हॅल्यूज काढता आल्या तर बघा, कॉम्प्युटर असतं तुमच्याकडे, गुगल करा सेकच्या कुठल्याही व्हॅल्यूज. सो सेकच्या व्हॅल्यूज तुम्ही बघितल्या तर -1 to 1 ह्या रेंजमध्ये कधीच नसतात. त्या सगळ्या एकतर पुढे असतात किंवा एकतर ह्याच्या लेफ्ट साईडला असतात. म्हणजे तो जेवढा पार्ट आहे तेवढा मात्र डिलीट करून टाकायला लागेल आर मधनं. म्हणजे मग रिमेनिंग जो आर आहे किंवा रिअल लाईन आहे ती आपण रेंज सेट किंवा इमेज सेट म्हणून सेकसाठी कन्सिडर करू शकतो. बिकॉज सेक एक्स आयदर लेस दॅन ऑर इक्वल टू -1 येते म्हणजे ह्या साईडला येते, और सेक एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू +1 येते म्हणजे त्या साईडला येते. देअरफॉर रेंज फॉर sec x ही किती आले, रेंज ऑफ sec x कंप्लीट आर नाही येते, आर बद्दल थोडंसं डिलीट करायला लागणार आहे. कोणतं, तर ओपन इंटरवल -1 to 1 हा पार्ट डिलीट करून टाकला की रिमेनिंग जो आर आहे तो सगळा आपण रेंज सेट म्हणून म्हणू शकतो. sec x साठी हा रेंज सेट आहे. जसं sec x आहे तसंच सेम cosec x येणार आहे, कारण पुन्हा cosec म्हणजे काय 1/sin आणि साइनच्या रिलेटेड सुद्धा अशीच सगळी स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे cosec x ची जर रेंज काढायची आली तर 1/sin x, बट sin x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असतं, त्यामुळे 1/cosec x इज इक्वल टू sin x आणि दोघांचा स्क्वेअर केला की 1/cosec स्क्वेअर x इज इक्वल टू sin स्क्वेअर x which is equal to less than or equal to 1. That implies 1/cosec स्क्वेअर x लेस दॅन ऑर इक्वल टू 1. cosec इकडे नेलं की काय होणार, cosec स्क्वेअर x हे इकडे नेलं म्हणजे ग्रेटर दॅन 1 आलं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. सिमिलरली आहे sec स्क्वेअर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आले, तसंच सेम आलंय. मध्ये आपण रिअल लाईन वगैरे बघितली ना, कुठलाही नंबर ज्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 असतो त्याच्या दोन पॉसिबिलिटी असतात स्क्वेअर रूटच्या. एक तर ते ग्रेटर दॅन 1 येतं एक स्क्वेअर रूट, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट, आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट लेस दॅन -1 येतं. सो दोन स्क्वेअर रूट्स येतात. सो एक स्क्वेअर रूट असतं दॅट इम्प्लाइज cosec x लेस दॅन ऑर इक्वल टू -1 येतं, और cosec x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू +1 येतं. सो त्याच पॉसिबिलिटीज आहेत ज्या सेकला आल्या आहेत. त्यामुळे आर मधनं ते मायनस करावं लागले आहे. रेंज फॉर कोसेक काय असणार आहे, आर मायनस ओपन इंटरवल -1 to +1. सो मधला जो पार्ट आहे रिअल नंबर सिस्टीम जी आहे त्याच्यातला -1 to 1 हा जो मधला पार्ट आहे तो जर डिलीट करून टाकला तर रिमेनिंग आर जो आहे तो सेक आणि कोसेक साठी रेंज सेट म्हणून येतात. त्यामुळे सेक आणि कोसेक कुठल्याही एखाद्या एक्स वर तुम्ही ऑपरेट केलं तर जे आन्सर मिळणार आहे ते कधी -1 to 1 च्या मध्ये येणार नाही, कुठला तरी दुसराच रिअल नंबर येणार आहे. अदर दॅन दिस इंटरवल कुठलाही रिअल नंबर हे त्याचा आन्सर असू शकतो. या झाल्या सेक आणि कोसेकचे डोमेन आपण आधी बघितले होते, आणि आता हे सेक आणि कोसेकच्या ह्या रेंज सेट हे असे आहेत. त्याच्या पुढे टॅन आणि कॉट साठी बघूया.
टॅन आणि कॉट साठी सुद्धा डोमेन जो आहे तो कम्प्लीट आर नाहीये, कारण म्हटलं तसं डोमेन मध्ये 1/0 येणारा कुठलाही नंबर घेता येत नाही, ज्याची व्हॅल्यू 1/0 आहे असा नंबर घेता येत नाही आपल्याला डोमेन मध्ये, त्यामुळे तो नंबर येणार नाही. त्यामुळे टॅन आणि कॉटचे सुद्धा डोमेन रिस्ट्रिक्टेड आहे. टॅन एक्स इज इक्वल टू काय असतं, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मग डिनॉमिनेटरला कॉस एक्स आला तर कॉस एक्स ज्या ज्या पॉईंटला 0 होतो ते पॉईंट चालणार नाहीत आर मध्ये, त्यामुळे ते पॉईंट आर मधून डिलीट करावे लागतील, म्हणजे सेक सारखाच याचा पण डोमेन येणार आहे. सो कुठल्या एक्सला 0 होतं व्हॅल्यू कॉस एक्स, कुठल्या एक्सला 0 होते तर π/2 ला 0 होते, 3π/2 ला होते, अँड सो ऑन 5π/2 ला. देअरफॉर सेक सारखाच असणार आहे सेम डोमेन फॉर tan x इज काय असणार आहे, आर मायनस सेट मायनस करावा लागेल कोणता तर 12 + 1 × π/2. सगळे ऑड नंबर π/2 ला मल्टिप्लाय केले की जे नंबर्स येतील ते सगळे आर मधून डिलीट करायला लागेल, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर्स. सो हा सगळा सेट डिलीट करायला लागेल आर मधून, मग रिमेनिंग आर चे जे काही एलिमेंट्स आहेत ते तुम्ही टॅन साठी डोमेन म्हणून यूज करू शकता. सिमिलरली कॉट साठी पण असंच आहे. कॉट एक्स इज इक्वल टू काय असतं, कॉस एक्स अपॉन साइन एक्स. साइन एक्स कुठल्या टर्म्सना 0 होतं, साइन एक्स इज इक्वल टू 0 वेन एक्स इज इक्वल टू 0, पाय, 2π, 3π सगळे n पाय साठी. So sin x is equal to 0 when x is equal to 0, pi, 2π and so on infinite terms है. त्यामुळे डोमेन फॉर cot x, cot x चा डोमेन जर फाइंड आउट करायचा आला तर काय होणार तो r मायनस n पाय cos x सारखाच येणार आहे. r मायनस हा सेट डिलीट करून टाकायला लागतो, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर्स. सो सगळा आर सेटच आहे पण सगळा नाही, आर मधून n पाय वाला हे सगळा सेट आहे तो डिलीट करायला लागतो, मग रिमेनिंग आर आहे तो तुम्ही डोमेन म्हणून कॉटचा डोमेन म्हणून यूज करू शकता. सो टॅन साठी हा डोमेन आहे आणि कॉट साठी हा डोमेन आहे. आता टॅन आणि कॉट साठी रेंज सेट काय येत आहेत ते बघूया. त्यासाठी आधीचं जे सेकची जी टर्म होती ती आपण सेक्ससाठी जे आपण वापरलं होतं ते थोडंसं आपण यूज करूया. तिथे काय होतं, सेक्स स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असं आलं. सो वी नो दॅट सेक्स स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असतं. मग आता 1 इकडे घेतलं की काय होईल, दॅट इम्प्लाइज सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पण याच्यासाठी काय लिहिता येईल, कारण 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर आहे, मीन्स सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 मीन्स काय होणार आहे, tan स्क्वेअर एक्स होणार आहे. ती आयडेंटिटी यूज करायची. सो दॅट इम्प्लाइज tan स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे ज्याचे काय म्हणायचं स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे त्याचे स्क्वेअर रूटचे काय ऑप्शन असतात, 2 ऑप्शन असतात, एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट आणि एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट. पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हटले त्यामुळे इक्वल टू 0 पण असू शकतं. सो ज्याचं 0 आहे त्याचा स्क्वेअर रूट 0 असणार. सो 0 आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे सगळेच नंबर आले. सो याच्या रेंज सेटमध्ये काय काय आले, दॅट इम्प्लाइज tan एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 एक पॉसिबिलिटी आहे, अँड tan एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 ही पण एक पॉसिबिलिटी आहे, बिकॉज एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट. मग तो फ्रॅक्शन असेल, रिअल नंबर, कुठलाही इंटिजर असेल, कुठलाही नंबर असेल रिअल नंबर मधला, ज्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे त्याचा स्क्वेअर रूटच्या 2 पॉसिबिलिटीज असतात. एक स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह येतं आणि एक स्क्वेअर रूट निगेटिव्ह येतो, आणि 0 साठी 0 येतो. म्हणजे कम्प्लीट रिअल नंबर हा काय असणार आहे, रेंज सेट असणार आहे. कशासाठी, टॅन या फंक्शनसाठी. सो रेंज सेट फॉर टॅन इज इक्वल टू रेंज सेट फॉर टॅन एक्स इज इक्वल टू कम्प्लीट रिअल नंबर आर. हा सगळा टॅन एक्स साठी रेंज सेट असणार आहे. सिमिलरली आपण कॉट एक्स साठी पण काढू शकतो. ह्याच्या आधी आपण ते कोसेक स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असं म्हटलं होतं. सो वी नो दॅट कोसेक स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1. सो 1 इकडे घेतलं की काय होणार, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पण 1 + कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स, ही आयडेंटिटी माहिती, ती आयडेंटिटी यूज केली तर ह्या टर्मसाठी काय लिहिता येईल, कॉट स्क्वेअर एक्स. सो दॅट इम्प्लाइज कॉट स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1. इथे जो कन्सेप्ट यूज केला होता, ज्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो
त्याचा स्क्वेअर रूटचे 2 ऑप्शन असतात, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, आणि थर्ड ऑप्शन म्हणजे 0 पण असू शकतो. सो 0चं स्क्वेअर रूट 0. सो दॅट इम्प्लाइज त्याचं जर स्क्वेअर रूट घ्यायचं आलं तर काय येणार आहे, स्क्वेअर रूट विल बी cot x greater than or equal to 0 or cot x less than or equal to 0. म्हणजे सपोज 5 हा नंबर घेतला, म्हणजे स्क्वेअर घेतला कशाचा तरी, तर 5 ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 असेल तर x स्क्वेअर रूट मायनस रूट 5 येणार आणि x स्क्वेअर रूट प्लस रूट 5 येणार. किंवा 0 इथे घेतला तर x 0 हे स्क्वेअर रूट येईल. त्यामुळे 0 येऊ शकतं, प्लस येऊ शकतं आणि मायनस. सो सगळी रिअल लाईन किंवा सगळ्या रिअल नंबर सिस्टीम आज त्याचा काय असणार आहे, रेंज सेट असणार आहे. देअरफॉर रेंज फॉर cot x cot x काय असणार आहे, कम्प्लीट रिअल नंबर सिस्टीम. सो cot x ची रेंज r आहे, tan x ची रेंज r आहे. tan आणि cot साठी डोमेन मात्र रिस्ट्रिक्टेड आहे. सो आतापर्यंत आपण 6 रेशोचे डोमेन आणि रेंज सेट काय आहेत ते बघितलं. कोडोमेन तर सगळ्यांचा रिअल नंबर सिस्टीमच आहे, पण डोमेन आणि रेंज सेट म्हणजे काय, अशाच फक्त नंबरचा सेट जे इमेज म्हणून आलेले डोमेनमधनं, जे मॅप होऊन आले, मॅपिंग थ्रू आलेले जे सगळे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांचा सेट फॉर्म केला की त्याला म्हणतो आपण रेंज सेट किंवा इमेज सेट. सो आपण आता आपले 6 टर्मचा डोमेन आणि रेंज सेट काय ते बघितले इथे. सो आता आपण 6 रेशोचे डोमेन काय आणि रेंज सेट काय ते बघितले, ते फक्त आपण इथे टेबल फॉर्म मध्ये घेतोय. सो साइन एक्स आणि कॉस एक्स चे डोमेन काय होते, कम्प्लीट आर रिअल नंबर हे त्याचं डोमेन होते. आणि कोडोमेन काय आपण कोडोमेन नाही सॉरी रेंज सेट काय काढले आपण, क्लोज इंटरवल -1 to 1. सो दोघांचे रेंज सेट आहेत क्लोज इंटरवल -1 to 1. त्याच्यानंतर सेक एक्स साठी डोमेन रिस्ट्रिक्टेड होता, आर मायनस एक सेट मायनस करावा लागला 2n+1 into π/2 where n belongs to integer set. सो हा सेट त्याच्यातून डिलीट केला की रिमेनिंग आर हा सेक एक्सचा डोमेन होता. आणि कोडोमेन काय याचा, तर आर मायनस ओपन इंटरवल -1 to 1 हा त्याचा, सॉरी कोडोमेन नाही सॉरी रेंज काय होती, आर मायनस ओपन इंटरवल -1 to 1. त्याच्यानंतर कोसेक एक्स साठी डोमेन काय फाइंड आउट केला होता आपण, तर आर मायनस एक सेट करावा लागला आता n पाय हा सेट where n belongs to integers. हा सेट याच्यातनं मायनस केला की कम्प्लीट रिमेनिंग आर हा त्याचा डोमेन होता. आणि रेंज सेट काय होती, सेट एक्सची रेंज सेट होती आर मायनस ओपन इंटरवल -1 to 1 हे आपण तसं प्रूव्ह केलं. देन टॅन एक्स साठी काय होतं, टॅन एक्स साठी सेम ह्याच्या अर्थाचे आर मायनस 2n+1 π/2 where n belongs to integer set हा त्याचा डोमेन होता. आणि टॅन आणि कॉट साठी रेंज सेट आणि कोडोमेन सेमच आहेत, रेंज आणि कोडोमेन आर आर असेच आहेत टॅन आणि कॉट साठी. आणि कॉट साठी डोमेन होता आर मायनस n पाय where n belongs to integer set. सो ही 6 फंक्शन्स आहेत आणि ही 6 फंक्शन कोणत्या डोमेनवर ऑपरेट होतात हे त्याचे डोमेन आहेत. अदर दॅन हे जे आहे डोमेन मधल्या ह्या पॉईंटच्या व्यतिरिक्त कुठल्या पॉईंटवर ही फंक्शन्स ऑपरेट होत नाहीत. सो हे जे डोमेन आहेत ह्या डोमेनवरच हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑपरेट होतात. आणि नंतर कोडोमेनमध्ये कुठल्या रेंज सेट त्याचे किंवा कुठले रेंज सेट त्याचे मिळतात, तर ही फंक्शन्स ऑपरेट झाल्यानंतर हे रेंज सेट त्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी इथे मिळतात. हे टेबल फॉर्ममध्ये आपण जे आत्ता आपण प्रूव्ह केलं ते फक्त इथे टॅब्युलर फॉर्ममध्ये इथे दाखवले. हे लक्षात ठेवायचं की कुठल्या फंक्शनसाठी डोमेन काय आणि रेंज सेट काय हे दोन्ही लक्षात ठेवा.